रस्ता ओलांडताना मांजर आडवं आलं की आपण थांबतो. हात दाखवलं की आपलं भविष्य सांगलं जातं. पण खरंच आपलं आयुष्य या गोष्टीवर चालतं का? तर मित्रांनो, आज आपल्याला एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करायची आहे. तो विषय म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये श्रद्धेसोबत अंधश्रद्धा पण आहे. श्रद्धा या विषयाचं जर तुम्हाला व्याख्या ऐकायची असेल तर ती अशी आहे, जी आपल्याला चांगलं काम करायला, सकारात्मक राहायला मदत करते, ती श्रद्धा असते. उदाहरणात सांगायचं झालं तर देवावर विश्वास ठेवून चांगलं वागणं, याला श्रद्धा म्हणतात. आणि अंधश्रद्धा म्हणजे जी भीती निर्माण करते आणि चुकीचा निर्णय घ्यायला लावते, तिला अंधश्रद्धा म्हणतात. उदाहरणात ग्रह, हो ना, ग्रह, नक्षत्र आपण हे बघतो ना, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. मित्रांनो, या ग्रह आणि नक्षत्रावर आपल्या मराठी साहित्यातील थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक सुंदर अशी कविता आहे, ती मी तुम्हाला ऐकवतो, नक्कीच आवडेल. नको नको रे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, नको नको रे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझे देव मला कळे माझा हात नको पाहू. नको नको रे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझे देव मला कळे माझा हात नको पाहू. मने नशिबाचे 9 ग्रह, मने नशिबाचे 9 ग्रह, तळ हाताच्या रेषा, बापा नको मारू थापा अशा उगाच खोट्या, अशा उगाच खोट्या. मित्रांनो, बहिणाबाई ह्या निरक्षर होत्या, पण आपल्या आयुष्याचं जे सार त्यांनी अगदी साध्या शब्दात मांडलेलं आहे आणि तेच या कवितेमध्ये सांगितलेले आहे. मित्रांनो, श्रद्धा नक्कीच ठेवा, पण अंधश्रद्धा नका ठेवू. श्रद्धा म्हणजे काय? उदाहरणात सांगायचं तर डॉक्टरकडे जाणं, याला श्रद्धा म्हणतात. म्हणजे कसं, समजा एखादी आजार झाला आणि आपला फॅमिली डॉक्टर एक असा नेमलेला असतो, कारण आपल्याला वाटतं की आपण ह्या डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर आपलं कमी होतं. ती असलेली, त्या डॉक्टरवर असलेली श्रद्धा, हिला श्रद्धा असे म्हणतात. आणि अंधश्रद्धा म्हणजे काय? तर मित्रांनो, समजा काही झालं, मग ताप आला, आता आपल्या ह्याच्यामध्ये चालू असतं, नाही नाही रस्त्याने येताना काहीतरी ओलांडला असेल, नाही नाही काहीतरी लिंबू ओलांडला असेल, किंवा कोणीतरी काळी जादू केली असेल, आणि ह्याचा उपाय म्हणून आपण एका मांत्रिकाकडे जातो आणि त्याने दिलेलं भस्म, त्याने दिलेला तीर्थ हे पितो, ह्याला अंधश्रद्धा म्हणतात. मित्रांनो, आपल्याला या गोष्टीतून बाहेर यायचं आहे आणि विचार करून आपण श्रद्धा पाळायची की अंधश्रद्धा पाळायची हे ठरवायचं आहे. तर मित्रांनो, विचार करा आणि कुणालाही हात दाखवू नका, कारण सध्याचा जमानाच आता तुम्हाला पाहताय, सोशल मीडियावर काय चालू आहे, भोंदू बाबा. बघा, विचार करा, या गोष्टीवर आपण जास्त बोलायचं नाहीये, सगळे सुज्ञ आहात, पण काय श्रद्धा ही अंधश्रद्धा या गोष्टीवर नक्कीच विचार करा. आणि माझे विचार आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.